हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद या चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत मस्त चविष्ट तोंडाला चव येणारी अशी ही भडंग. अस्सल आपण ही मराठवाडा स्पेशल आज भडंग म्हणून ते पण अतिशय वेगळ्या वेगळ्या पद्धतीने यामध्ये आपण कांदा घालून मस्त चविष्ट अशी भडंग तयार करणार आहोत. चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. पायासाठी लागणार साहित्य मी चुरमुरं घेतलेलं आहे. त्यानंतर भडंग ही चविष्ट बनवण्यासाठी कांदा घेतला, असा कांदा लांबडा चिरून घेतला पातळ एकदम. मीठ घेतलेलं आहे, हळद घेतली आहे, जिरं घेतलेलं आहे. त्यानंतर ओली मिरची घेतलेली आहे बारीक चिरून, कढीपत्ता घेतला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतली आणि शेंगदाणे घेतले आहे. चला तर मस्त अशी आपण भडंग तयार करायला घेऊया. आपण गॅसवर कढई ठेवली आणि त्यात तेल ॲड केलेलं आहे. तेल मस्त गरम झालं आहे. आता यामध्ये आपण कांदा ॲड करूया. पातळ चिरलेला कांदा, बारीक एकदम चिरलेला आहे. तर कांदा छान असा एकदम खरपूस असा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा. पहा, कांदा छान असा परतला, पाहू शकता याचा कलर चेंज झालेला आहे. आता यामध्ये आपण मिरची ओली कट करून घेतली ती ॲड करूया. पहा, आता मिरची आणि कांदा आणखीन एक मिनिटभर छान परतू देऊया. मिरची पण व्यवस्थित परतली पाहिजे, म्हणजे आपली ही भडंग मऊ पडणार नाही. नाहीतर हे दोन्ही पण ओलसर राहिले तर भडंग लगेच मऊ पडते. म्हणून छान असं कडक व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं, म्हणजे चवीला पण छान लागतं आणि टिकते पण. कांद्यामुळे खरंच एवढी मस्त टेस्ट येते या भडंगला. आता यामध्ये आपण जिरा ॲड करूया. त्यानंतर कढीपत्ता, त्यानंतर शेंगदाणे व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊया. आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूया आणि ती पण परतून घेऊया. यामध्ये आपण कांदा, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता हे सर्व व्यवस्थित कडक कसं छान फ्राय करून घ्यायचं, म्हणजे भडंग पण तेवढीच चविष्ट तयार होते. पावसाळ्यात कांदा किती छान असं व्यवस्थित भाजला गेलेला आहे तेलावर मस्त. आणि शेंगदाणे, कढीपत्ता पण अगदी कुरकुरीत झालेला आहे. आता थोडीशी कोथिंबीर आपण एक मिनिटभर परतून घेऊया, म्हणजे कोथिंबीर पण अगदी कुरकुरीत होईल. आता यामध्ये आपण हळद ॲड करूया. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ ॲड करूया. आता व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया. पहा, आपला मसाला छान तयार झाला, खमंग अगदी चविष्ट. आता हे आपण चुरमुऱ्यावर छान असं ओतून घेऊया. आपण तयार केला मसाला सर्व चुरमुऱ्यावर ओतलेला आहे. आता याला कमी गॅसवर आपण सर्व मसाला व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया. व्यवस्थित आपण सर्व मसाला मिक्स करून घेतला. पाहू शकता तुम्ही, मस्त तयार झाली आपली भडंग. पाहू शकता, खायला तेवढीच चविष्ट आणि अगदी पटकन होणारी इन्स्टंट ही रेसिपी आहे. पहा, तयार आहे. चला तर काढून घेऊया. पहा, तयार झाली आपली मस्त इन्स्टंट अशी कुरकुरीत अशी भडंग. पाहू शकता तुम्ही, मस्त कांदा पण असा छान फ्राय झालेला आहे. पाहू शकता, अगदी कुरकुरीत व्यवस्थित असा, चवीला खूप अप्रतिम आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.